नमस्कार मित्रांनो, ABS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो, कारण अशा महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार मिळत राहतील. चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे, 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न एक असा आहे, 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजा जे चेलिया हे अध्यक्ष होते. प्रश्न दुसरा, भारतातील सर्वात मोठी त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे? प्रश्न दुसरा असा आहे, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन. प्रश्न तिसरा असा आहे, वस्तू व सेवा कराशी GST संबंधित घटनादुरुस्ती कोणती? प्रश्न तिसरा असा आहे, वस्तू व सेवा कराशी GST संबंधित घटनादुरुस्ती कोणती? ऑप्शन क्रमांक 3 99वी घटनादुरुस्ती. प्रश्न चौथा असा आहे, स्वातंत्र्य भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? प्रश्न चौथा, स्वातंत्र्य भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 C राजगोपालचारी. प्रश्न पाचवा असा आहे, केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक राजगृहाची संख्या होते आहे? प्रश्न पाचवा असा आहे, केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक राजगृहाची संख्या आहे? ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. प्रश्न सहावा, SRPFची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली? प्रश्न सहावा असा आहे, SRPFची स्थापना सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी झाली? ऑप्शन क्रमांक 4 पुरंदर येथे. प्रश्न सातवा, कोकणातील कोणती नदी 2 खाड्यांच्या निर्माण करते? प्रश्न सातवा असा आहे, कोकणातील कोणती नदी 2 खाड्यांची निर्माण करते? पर्याय क्रमांक 2 उल्हास नदी. प्रश्न आठवा, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोणास कार्य करतो? प्रश्न आठवा असा आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करते? ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी. प्रश्न 9, युगांतर या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण? प्रश्न 9, युगांतर या वृत्तपत्राचे संपादक कोण? ऑप्शन क्रमांक 2 भूपेंद्रनाथ दत्त. प्रश्न 10, खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? प्रश्न 10, खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी. प्रश्न 11, भारतातील पहिली गुप्त वार्ता संबोधनी कोठे स्थापन करण्यात आली? प्रश्न 11 असा आहे, भारतातील पहिली गुप्त वार्ता संबोधनी कोठे स्थापन करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 2 पुणे येथे. प्रश्न 12, भारतीय नौदलाच्या INS इन्फाळच्या युद्धनौकाचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? प्रश्न 12 असा आहे, भारतातील नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे. प्रश्न 13, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उपसा सिंचन 80% पेक्षा जास्त आहे? प्रश्न 13, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उपसा सिंचन 80% पेक्षा जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर येथे. प्रश्न 14, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? प्रश्न 14 असा आहे,
कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश. प्रश्न 15वा खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्यकरिता प्रसिद्ध आहे? प्रश्न 15वा असा आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्यकरिता प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 राधानगरी कोल्हापूर. प्रश्न 16वा रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीवरील प्रमुख कोण असतो? प्रश्न 16वा असा आहे, रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीवरील प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 4 जिल्हाधिकारी. प्रश्न 17वा खालीलपैकी कोणते घटक सोलार सेलमध्ये वापरले जाते? प्रश्न 17वा असा आहे, खालीलपैकी कोणते घटक सोलार सेलमध्ये वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 1 सिलिकॉन. प्रश्न 18वा भारतातील खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 18वा असा आहे, खालीलपैकी खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल येथे. प्रश्न 19 तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? प्रश्न 19 असा आहे, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार येथून. प्रश्न 20 भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली? प्रश्न 20 असा आहे, भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता. प्रश्न 21 खालीलपैकी DNA मध्ये कोणता रेणू आढळून येत नाही? प्रश्न 21 असा आहे, खालीलपैकी DNA मध्ये कोणता रेणू आढळून येत नाही? ऑप्शन क्रमांक 3 युरेसिल. प्रश्न 22 खालीलपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नाशिक येथे. प्रश्न 23 दुधाची फुकटी बनविणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 23 दुधाची फुकटी बनविणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 गुजरात येथे. प्रश्न 34 चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान साठी प्रसिद्ध आहे? प्रश्न 24 चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान साठी प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक 2 मगरी. प्रश्न 25 पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? प्रश्न 25 असा आहे, पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. प्रश्न 26 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? प्रश्न 26 असा आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 4 पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून. प्रश्न 27 महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? प्रश्न 27 असा आहे, महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 2 इंडियन ओपिनियन हे. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओ.